Hello friends and welcome back to our this session of English class. मानसी तुमचं स्वागत करते आजच्या या सेशन मध्ये. आज आपण तुमच्या सिलेबस मधला नेक्स्ट चॅप्टर अ बुक रिव्ह्यू जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स हा वाचूया. हा बेसिकली एक सायन्स वरती जो आहे आधारित एक चॅप्टर आहे, विज्ञान वरती आधारित चॅप्टर आहे हा आणि खूप मजेदार चॅप्टर आहे. छान वाटेल तुम्हाला हे वाचून. चला वाचूया अ बुक रिव्ह्यू जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स. तर हा चॅप्टर वाचायच्या आधी आपल्याला सर्वात आधी कळलं पाहिजे की ह्याचा अर्थ काय आहे. हे जे हेडिंग आहे अ बुक रिव्ह्यू, ह्याचा अर्थ काय आहे? तर बुक रिव्ह्यू म्हणजे पुस्तकाचं परीक्षण. ठीक आहे ना. एक पुस्तक आहे कोणची पण, आपण तिला वाचतो आणि मग त्याच्यात रिव्ह्यू देतो. आपल्याला जे चांगलं वाटतं, वाईट वाटतं, आपण त्याचा रिव्ह्यू देतो. लिहितात लोक है ना. हिचं खूप मोठ्या मोठ्याने बुक रिव्ह्यूज लिहितात. म्हणजे पुस्तक लिहिले ती वेगळी आणि पुस्तकेचा रिव्ह्यू दुसरं कोणी लिहितं. तर हे अशाच प्रकारचं एक पुस्तकचं रिव्ह्यू आहे, जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स. जॉर्जची सिक्रेट की म्हणजे काय असते? किल्ली. ठीक आहे ना. जॉर्जची सिक्रेट किल्ली टू द युनिवर्स. कुठली किल्ली आहे ती? टू द युनिवर्स, ब्रह्मांडासाठी त्याची एक सिक्रेट किल्ली आहे. हे पुस्तकचं नाव आहे. पुस्तकचं नाव आहे जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स आणि या पुस्तकेचं रिव्ह्यू आहे, परीक्षण आहे. तर चला वाचू आपण. जॉर्ज डॅड इज अन आर्डंट एन्व्हायरमेंटलिस्ट. जॉर्जचे वडील जे आहे ते एक आर्डेंट एन्व्हायरमेंटलिस्ट. आर्डेंट म्हणजे काय? उत्साही. आणि एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणजे पर्यावरणवादी. ठीक आहे. तर म्हणजे त्यांना पर्यावरणाशी खूप प्रेम आहे. तर ते एक खूप उत्साही पर्यावरणवादी आहेत. In fact, both his parents are convinced that modern inventions of science and technology have caused a lot of damage on the earth. आणि एवढंच नाही तर त्याचे दोघे आई वडील, बोथ हिज पेरेंट्स म्हणजे आई वडील जे आहे आर कन्व्हिन्स, तर त्यांना या गोष्टीची खात्री आहे की मॉडर्न इन्व्हेन्शन्स के जे नवीन जे इन्व्हेन्शन्स होतात, आविष्कार जे आहेत, जे नवीन नवीन झालेले आहेत विज्ञानाचे आणि तकनिकी जे टेक्नॉलॉजीचे, त्यांनी काय केले? हॅव कॉज्ड अ लॉट ऑफ डॅमेज ऑन द अर्थ. तर त्यांच्या कारणाने पृथ्वीवरती हा खूप हानी झाली आहे. पृथ्वीला खूप हानी झाली आहे नवीन नवीन आविष्कारांनी, विज्ञान आणि तकनिकीमुळे. तर त्यांना या गोष्टीची फार जी आहे खात्री बसलेली आहे. दे आर कमिटेड टू द कॉज ऑफ सेव्हिंग द प्लॅनेट. आणि यासाठी त्यांनी आपला पूर्ण कमिटमेंट दिलेला आहे. त्यांना अगदी ह्याचं आहे की आम्ही ह्या ज्या प्लॅनेटला, आपल्या अर्थला, आपल्या धरतीला आहे ते वाचवू. आपण आपल्या या प्लॅनेटला, ग्रहाला, आपलं ग्रह कोणचं आहे? आपण या ग्रहात राहतो, आपलं ग्रह धरती आहे. ठीक आहे ना. तर आपण आपल्या धरतीच्या ग्रहाला वाचवून राहू, त्याच्यासाठी ते पूर्ण अगदी करबद्ध आहेत. दे यूज अ बायसायकल इन्स्टेड ऑफ अ कार. तर त्यांच्याजवळ ते घेऊ शकतात, पण ते कार वगैरे त्यांच्याकडे नाहीये, ते सायकलचा युज करतात. बायसायकलने, कारण की प्रदूषण नाही होत हे तुम्हाला माहिती आहे ना. तर म्हणून ते बायसायकलचा युज करतात दोघे जण. देअर इज अ बॅन ऑन टीव्ही अँड कम्प्युटर्स इन देअर हाऊस. त्यांच्या घरी म्हणजे तुम्ही स्वतः आजकालच्या काळी कोणी असं करू शकतं का? पण त्यांच्या घरी टीव्ही आणि कम्प्युटर ह्याच्यावरती पूर्णतया बॅन आहे. ते ह्याचं युज बिलकुल नाही करत, मुळीच नाही करत. दे डोंट बाय थिंग्स लाईक ब्रेड अँड बिस्किट्स. त्यांच्याकडे ब्रेड आणि बिस्किट्स सारख्या वस्तू नाही आहेत, कधीच नाही. ते विकतच नाही घेत अशा सगळ्या वस्तू. दे ईट ओनली व्हेजिटेरियन अँड होम कुक्ड फूड. तर त्यांच्याकडे काय असतं? व्हेजिटेरियन फूड होतं, म्हणजे की जे आपण शाकाहारी म्हणतो, ज्याला शाकाहारी जेवतात ते लोक, आणि होम कुक्ड, नुसतं घरी बनलेलं जेवतात ते लोक. बाहेरचं काहीच नाहीये त्यांच्याकडे कधीच. दे इव्हन यूज कॅन्डल्स टू लाईट द हाऊस टू अवॉइड युझिंग इलेक्ट्रिसिटी. आणि एवढंच नाही तर त्यांच्याकडे ते लोक कॅन्डल्स म्हणजे मेणबत्त्या असतात ना, त्यांचा युज करतात घराला लाईट करायकरता, म्हणजे घरात रोशनी करायकरता. त्यांच्याकडे इलेक्ट्रिसिटी नाही, बिजली नाही यूज करत ते. पुअर जॉर्ज हॅज टू सफर लॉट ऑफ जिअरिंग अँड रिडिक्यूल फ्रॉम हिज फ्रेंड्स बिकॉज ऑफ ऑल दिस. आता बिचारा जो जॉर्ज आहे त्याची बिचाराची फार फजिती होते या सगळ्यामुळे, कारण की त्याचे जे मित्रगण आहेत ते लोक त्याला खूप चिडवतात आणि त्याची टिल्ल उडवतात त्याच्या आई वडिलांमुळे, की तुझे आई वडील कसे आहेत आणि तू कसा राहतोस, आणि अशा प्रकारे त्याची टिल्ल खूप जास्त उडते. बघा आता हा आपण जो पॅराग्राफ वाचला ह्याच्यातनं काही काही गोष्टी तर ठीक आहे, म्हणजे की आपण करू शकतो, पण काही वस्तू अगदी अतिच आहे. जसं की ते म्हणतात इलेक्ट्रिसिटीचाच यूज नाही करायचा, घरात टीव्ही आणि कम्प्युटरच नाही आहे,
तर म्हणजे मला कोणी पर्सनली विचारलं तर मला हे म्हणजे जास्तीच वाटेल. आपण व्हेजिटेरियन खातो, होम कुक फूड खातो, हे तर सगळं छान आहे. इव्हन मी तर म्हणते बायसायकलचा युज करणंही काही त्याच्यात वाईट नाही, ते सगळं छान आहे. पण आपल्याला नवीन गोष्टींबरोबरही चालावं लागतं. म्हणजे वेळेबरोबर तर थोडं चालावं लागतं. पण त्याचे आई-वडील ते खूप जास्त अगदी म्हणजे ह्याच्याकरता आहेत. त्यांना प्रतिबद्धता वाटते, की आम्ही पूर्ण एन्व्हायर्नमेंटलिस्ट आहोत. आम्ही अशी कोणतीच यूज करू वस्तू, ज्याच्याने की प्रकृतीला नुकसान पोहोचेल. म्हणून ते असं सगळं अशी लाईफ जीतात. ऍक्च्युअली जॉर्ज डझंट थिंक दॅट इदर द टीव्ही ऑर द कम्प्युटर इज अ बॅड थिंग. पण खरं म्हटलं जाय तर जॉर्ज जो आहे, जो त्यांचा मुलगा आहे, तो असं नाही सोचत. तो असं बिलकुल नाही सोचत, की टीव्ही किंवा कम्प्युटरनी ह्या काही खराब वस्तू आहेत. ठीक आहे ना? कारण की टीव्ही, कम्प्युटरमध्ये आपण खूप छानही काही बघू शकतो. असंच मोबाईल झालं, मोबाईलही चांगलंही आहे आणि वाईटही आहे. ते तुमच्या यूज करण्यावरती डिपेंड होतं. तुम्ही त्याचा प्रयोग कसं करताय त्याच्यावरती डिपेंड आहे, की ते तुम्ही तुमच्याकरता चांगलं आहे, हानिकारक आहे की लाभदायक आहे. आता स्टोरी पाहू. ही हॅज ट्रायड टू टेल हिज पेरेंट्स दॅट इट्स पॉसिबल टू सेव्ह द अर्थ युझिंग द कम्प्युटर्स अँड द इंटरनेट. आता त्यांनी बऱ्याचदा प्रयत्न केला, की तो आपल्या वडिलांना, आई वडिलांना समजावू शके या गोष्टीला, की हे पॉसिबल आहे, हे शक्य आहे. धरतीला वाचवणं, पृथ्वीला वाचवणं, टू सेव्ह द अर्थ युझिंग द कम्प्युटर्स. कम्प्युटर आणि इंटरनेटला यूज करून सुद्धा, प्रयोग करून सुद्धा जे आहे पृथ्वीला वाचवणं शक्य आहे. तर त्यांनी ही गोष्ट बऱ्याचदा आपल्या आई वडिलांना समजवायचा प्रयत्न केला. बट नो, पण नाही. इन देअर हाऊस देअर कांट बी एनी डिस्कशन ऑन दॅट इश्यू. त्यांच्या घरी जे आहे या गोष्टीवरती कोणताच डिस्कशन, कोणताच वादविवाद होत नाही. कारण की आई वडील जे आहेत ते अगदीच म्हणजे खंबीर त्या गोष्टी करतात, की त्यांच्याकडे हे टीव्ही, कम्प्युटर, इंटरनेट सारखी वस्तू यूज नाही होणार. जॉर्ज ऑलवेज लाइक्स टू नो वाय. आता जॉर्जला नेहमीच या गोष्टीची विचार उत्सुक असतो तो, की वाय म्हणजे का, कशाला. लहान मुलं असतातच ना नेहमी. तुम्ही पण असे चालले, की कोणती गोष्ट जर मना केली तर का नाही, असं का करायचं, असं का नाही करायचं. तर तसंच तोही आहे. बट हू इज टू आन्सर हिज क्वेश्चन्स. पण त्याच्या प्रश्नांचं उत्तर कोण देणार. त्याचे आई वडील तर गोष्टीच नाही करत या बाबतीत. हिज पेरेंट्स थिंक दॅट ही इज स्टील टू यंग टू अंडरस्टँड ग्लोबल इश्यूज. त्याच्या पेरेंट्सला वाटतं, त्याच्या आई वडिलांना वाटतं, की तो अजून खूप लहान आहे अशा सगळ्या ग्लोबल इश्यूजला, म्हणजे असे पर्यावरणीय आणि अशा कोणत्याही मोठ्या इश्यूजला समजायकरता तो खूप लहान आहे असं त्यांना वाटतं. वन डे हाऊएव्हर जॉर्ज अनएक्सपेक्टेडली एक्वायर्स अ न्यू फ्रेंड अँड नेक्स्ट डोर नेबर एनी. पण एक दिवशी काय झालं, जॉर्जला अनएक्सपेक्टेडली म्हणजे अगदी त्याला एक्सपेक्टेड नव्हतं आणि अचानकच त्याला एक नवीन मित्र मिळाला आपल्या नेक्स्ट डोर नेबर मध्ये. म्हणजे की शेजारी एक नवीन मित्र मिळाला त्याला, ज्याचं नाव होतं एनी. ठीक आहे, ही एनी तिला एक मित्र मिळाली. एनीज फादर एरिक इज अ ब्रिलियंट सायंटिस्ट. आता एनीचे जे वडील आहेत एरिक, ते काय आहेत, एक खूप ब्रिलियंट म्हणजे खूपच जे आहे बुद्धिमान सायंटिस्ट आहे. सायंटिस्ट म्हणजे तुम्ही समजता ना काय, की वैज्ञानिक. वैज्ञानिक आहेत ते फार मोठे, फार चांगले, अँड एव्हर विलिंग टू आन्सर ऑल ऑफ जॉर्ज क्वेश्चन्स. आणि ते नेहमीच जे आहे जॉर्जचे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं चाहतात आणि देत राहतात ते. एरिक हॅज बिल्ट अ सुपर इंटेलिजंट कम्प्युटर नेम्ड कॉस्मॉस. तर एरिक चूंकि वैज्ञानिक आहे, तर त्यांनी काय केलं, एक खूप सुपर इंटेलिजंट म्हणजे खूपच जास्त जे आहे तो हुशार कम्प्युटर एक त्यांनी बनवला आहे आणि त्याचं नाव काय आहे, कॉस्मॉस. खूपच हुशार आहे तो. कॉस्मॉस हॅज इनक्रेडिबल पॉवर्स. कॉस्मॉस जो की कम्प्युटर आहे त्याला अगदी अविश्वसनीय शक्ती आहेत. इट कॅन लिटरली ओपन विंडोज. तर ते जे आहे लिटरली म्हणजे शब्दशः ते जे आहे विंडोज उघडू शकतात, म्हणजे खिडक्या उघडू शकतं. ते कुठल्या खिडक्यावर, ऑन द युनिव्हर्स म्हणजे ब्रह्मांडासाठी ते खिडक्या उघडू शकतं. अँड टेक यू टू एनी प्लॅनेट. आणि तुम्हाला कोणत्याही ग्रहावरती घेऊन जाईल, कोणत्याही स्टार म्हणजे सिताऱ्यावरती, ताऱ्यावरती, कॉमेट म्हणजे धूमकेतूवरती, अँड इव्हन टू अ ब्लॅक होल. तर ब्लॅक होल हे सगळ्यांवरती तुम्हाला जाय करता खिडक्या उघडू शकतं. अँड ऑफ कोर्स कॉस्मॉस कॅन ऑल्सो ब्रिंग यू बॅक फ्रॉम देअर. आणि हो, ते तिथून तुम्हाला परत सुद्धा आणू शकतं. However, Cosmos depends entirely on the information that is fed into it by people like Eric, who do the research and thinking that can make Cosmos work.
पण त्याच्यात एक आहे गोष्ट, पहा कम्प्युटर्स कधी पण स्वतःहून चालत नाही. त्यांच्यात तुम्ही जे फीड कराले ते तशाच प्रकारचं उत्तर देतं, हे नेहमीच आहे. आपण म्हणतो ना की कम्प्युटरने चुकीचं सांगितलं, कम्प्युटर चुकीचं कधीच सांगत नाही. हे मनुष्य जे गलती करतं तेच तशाच प्रकारे ते उत्तर देतं. तर हेच लिहिलंय की कॉस्मॉस जे आहे पूर्णतः डिपेंडेंट आहे, निर्भर आहे आपल्या इन्फॉर्मेशन वरती, की त्याला जे इन्फॉर्मेशन दिली जाते, जे त्याला जे आहे सांगितलं जातं, दॅट इज फेड इन टू इट, जे त्याला टाकली जाते बाय पीपल लाईक एरिक. जसे एरिक जे तो टाकतो, हु डू द रिसर्च, जो की एरिक काय करतो, रिसर्च करतो, ठीक आहे, प्रयोग करतो आणि सोचतो अँड थिंकिंग दॅट कॅन मेक कॉस्मॉस वर्क. तर अशा प्रकारचं जेही त्याला जी इन्फॉर्मेशन टाकली जाते त्याच हिशोबे तो वर्क करतं, रिस्पॉन्ड करतं. कोण? कॉस्मॉस. कॉस्मॉस एक कम्प्युटर आहे. तर अशा प्रकारे आज आपण याचे एक पेज वाचलेला आहे. नेक्स्ट पेज आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचू. याची आपण आता एक्सरसाइज पार्ट बघूया. बघा तुमचा क्वेश्चन आन्सर जो पार्ट आहे तो आपण बघूया आज याच्यात. व्हॉट डू जॉर्ज पेरेंट्स डू टू सेव्ह द प्लॅनेट? जॉर्जचे पेरेंट्स काय करतात, जॉर्जचे आई वडील काय करतात प्लॅनेटला म्हणजे आपल्या ग्रहाला वाचवायसाठी काय करतात? जॉर्ज पेरेंट्स आर कमिटेड टू द कॉज ऑफ सेव्हिंग द प्लॅनेट, म्हणजे की ते खूप कमिटेड आहेत आणि त्याच्यासाठी ते काही पण करतात. व्हॉट प्लॅनेट डू वी लिव्ह ऑन? आपण कुठे राहतो, आपण कोणत्या ग्रहावरती राहतो? वी लिव्ह ऑन प्लॅनेट अर्थ. तर आपण जे आहे धरती या ग्रहावरती राहतो, अर्थ वरती राहतो. डज जॉर्ज अग्री विथ हिज पेरेंट्स? राईट व्हॉट ही थिंक्स. काय जॉर्ज जे आहे आपल्या पेरेंट्स बरोबर, आई बरोबर, आई वडिलांबरोबरचे मतांवरती अग्री करतो, त्यांच्याशी सहमत आहे, आणि लिहा की तो काय सोचतो. तर नो, जॉर्ज डज नॉट अग्री विथ हिज पेरेंट्स. नाही, जॉर्ज आपल्या आई वडिलांशी अग्री नाही करत, त्यांच्याशी सहमत नाहीये. ही थिंक्स दॅट निदर द टीव्ही नॉर द कम्प्युटर इज अ बॅड थिंग. आणि तो काय सोचतो की ना तर टीव्ही आणि नाही कम्प्युटर ह्याच्यातनं कोणतीच खराब वस्तू नाहीये. हु इज जॉर्ज फ्रेंड अँड नेबर? जॉर्जचा फ्रेंड आणि नेबर म्हणजे की शेजारचा पडोसी कोण आहे? जॉर्ज फ्रेंड अँड नेबर इज एनी. तर एनी हे तिचं नाव आहे मुलीचं, तर ती आहे. हु इज एरिक? व्हॉट डज ही डू? एरिक कोण आहे आणि तो काय करतो? एरिक इज अ ब्रिलियंट सायंटिस्ट. एरिक एक खूप छान, एक खूपच म्हणजे हुशार वैज्ञानिक आहे. ही ऑलवेज आन्सर्स ऑल ऑफ जॉर्ज क्वेश्चन्स. तर तो नेहमीच जे आहे जॉर्जच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देतो. व्हॉट कॅन कॉस्मॉस डू? कॉस्मॉस आता आपण वाचला होता, जो की एक कम्प्युटर आहे, तो काय करू शकतो? कॉस्मॉस कॅन ओपन विंडोज ऑन द युनिव्हर्स. कॉस्मॉस जे आहे ते खिडक्या उघडू शकतं युनिव्हर्सच्या, म्हणजे की आपल्या ब्रह्मांडाच्या खिडक्या उघडू शकतो. अँड टेक यू टू एनी प्लॅनेट. तुम्हाला कोणत्याही ग्रहावरती घेऊन जाऊ शकतो. स्टार, कॉमेट अँड इव्हन अ ब्लॅक होल अँड ब्रिंग यू बॅक फ्रॉम देअर. तर अशा प्रकारे कोणत्याही ग्रहावरती, ताऱ्यावरती, धूमकेतूवरती किंवा ब्लॅक होल मध्ये तुम्हाला घेऊन जाऊ शकतो आणि तिथून परत सुद्धा आणू शकतो. तर एवढा जे आहे कॉस्मॉस म्हणजे पॉवरफुल आहे, एवढा जास्त. व्हॉट डज द नेस्टी सायंटिस्ट वॉन्ट? आता हे पहा, हा जो भाग आहे ना, हा आपण अजून वाचलेला नाहीये. तरी सुद्धा तुम्ही एकदा पाहून घ्या, समजून घ्या याला. आपण जेव्हा नेक्स्ट सेशन्स मध्ये बघूया याचे की काय हे नेस्टी सायंटिस्ट कोण आहे. आता याच्यात आहे प्रश्न, नेस्टी सायंटिस्ट काय चाहतो? नेस्टी सायंटिस्ट म्हणजे बदमाश. हा थोडासा म्हणजे कोणी कोणी विकृत बुद्धीचे असतात ना, तशा टाईपचा हा एक सायंटिस्ट असतो. तर हा काय चाहतो? The nasty scientist wants to use science for his own selfish motives. तर हा जो बदमाश सायंटिस्ट आहे, वैज्ञानिक आहे, हा काय चाहतो? टू यूज सायन्स, विज्ञानचा जो आहे यूज करणं चाहतो आपल्या स्वतःच्या फायद्याकरता. ठीक आहे, आपल्या स्वतःच्या सेल्फिश मोटिव्ह. सेल्फिश म्हणजे काय असतं? आपण जेव्हा खूप स्वार्थी असतो तर त्याला सेल्फिश म्हणतात. तर आपल्या स्वार्थ सिद्धी करता विज्ञानचा उपयोग करणं चाहतो, आणि त्यासाठी तो चाहतो की कॉस्मॉस जो कम्प्युटर आहे तो त्याच्याजवळ येऊन जाईल. हा तुम्हाला माहिती आहे ना की या जगात हर प्रकारचे व्यक्ती असतात. कोणी तर खूप चांगले असतात, जसा की एरिक, जो खूप चांगला आहे आणि खूप सगळ्यांचं भलं करणं चाहतोय. आणि कुठे कुठे हे असेही व्यक्ती असतात जे ज्यांना की कुणाशी काही मतलब नसतो आणि आपलंच ते बघतात, आपलाच स्वार्थ सिद्धीत लागले राहतात. तर अशा प्रकारचा हा नेस्टी सायंटिस्ट आहे, आपण जे नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. तर अशा प्रकारे आज आपण या सेशन मध्ये स्टोरी वाचायची सुरुवात केली, जॉर्ज आणि त्याच्या आई वडिलांची. आई वडील खूप चांगले आहेत, त्याचे पर्यावरणवादी होण्यात काहीच वाईट नाही. सगळी छानच गोष्ट आहे की आपल्याला आपल्या पर्यावरणाचं लक्ष ठेवावं, नेहमीच ठेवावं.
आपल्या आसपास जितक्याही वस्तू आहे. पण त्याच्यासाठी असं म्हणजे की नेसेसरी नाहीये, असं जरुरी नाहीये की आपण अगदी विज्ञानाशी आणि तकनिकीशी आपण नफरत करू आणि आपण त्याला युजच न करू, है ना. त्याचा यूज पण करायला पाहिजे आणि ते चांगली गोष्टही आहे. वाईटही पहा, हर वस्तूच्या 2 गोष्टी असतात, चांगलं सुद्धा आणि वाईट सुद्धा. तर तसंच विज्ञानाचंही आहे. तर त्याच्यात आपण चांगल्या गोष्टी घेऊ शकतो आणि ते चांगली गोष्ट आपण नेहमी पसरवू शकतो. तर आजचा आपला सेशन इथे समाप्त होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक यू.